या पावसाची उत्तर महाराष्ट्रात काय नेमकी स्थिती आहे, आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं। मागच्या 24 तासापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिककरांचा यंदाचा वीकेंड अतिशय आल्हाददायक अशा वातावरणात गेला असं म्हटलं पाहिजे। मागच्या 24 तासामध्ये नाशिक, सुरगाणा, पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर हा जो मुख्य धरणांचा क्षेत्र मानला जातो, या सर्व तालुक्यांमध्ये मुसळधार अशा पद्धतीचा पाऊस झालाय। त्याच्यामुळे निश्चितच इथली जी काही निसर्ग वैभव आहे, सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहे, या सगळ्या आल्हाददायक दिसायला लागलेल्या आहेत। अनेक ठिकाणी धबधबे, धरणं, नद्या, नाले ओसंडून वाहताना पाहायला मिळाले। त्याच्यामुळे निश्चितच नाशिककरांना यंदाचा वीकेंड खूप सुखकारक गेलेला आहे। इगतपुरीमध्ये गेल्या 24 तासामध्ये विक्रमी 220 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर त्र्यंबकेश्वरमध्ये 148 मिलीमीटर पाऊस झालाय। साहजिक आहे, हा जो चांगला पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे या सर्व भागांमध्ये पेरण्यांच्या कामाला सुद्धा वेग आलेला आहे। एकीकडे नाशिकचा पश्चिम पट्टा हा संपूर्ण अशा पद्धतीनं मान्सूनच्या आगमनाने प्रफुल्लित झालेला असला तरी सुद्धा अर्ध्या भागाला, विशेषतः कसमाते पट्ट्याला मात्र अजून सुद्धा पावसाची प्रतीक्षा आहे।